प्रभु यीशु मसीह का अति पवित्र नाम का महिमा हो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावाचा गौरव असो। हम लोग एक एक दिन प्रभु का आगमन का नजदीक आते जा रहे हैं आणि एक एक दिवस देवाच्या आगमनाच्या जवळ आपण येत आहोत। और जितना जितना हम उस दिन का नजदीक आते जा रहे हैं उतना उतना हम अपना प्राण का उद्धार को पूर्ण यत्न से हमें पूरा करना है। आणि जेवढं जेवढं जास्त आपण प्रभूच्या आगमनाच्या जवळ येत आहोत तेवढं तेवढं जास्त आपल्या जीवाच्या तारणाचं साठी आपण परिपूर्णतेमध्ये वाढायचं आहे। आज प्रभु आया नहीं, मतलब आज का दिन भी प्रभु हमारा उद्धार के लिए या प्राण का उद्धार के लिए प्रभु ने हमको समय दिया है। आणि आजच्या दिवसामध्ये प्रभू आला नाही याचा अर्थ हाच आहे की प्रभूने आजचा दिवस सुद्धा आपल्या जीवाच्या तारणाच्या तयारी करता दिलेला आहे। और जिसका नया जन्म नहीं हुआ उनको आज का दिन क्यों दिया? आणि नया जन्म होने के लिए। आणि ज्याचा कोणाचा अजूनपर्यंत तारण झालेलं नाही, नवा जन्म झालेला नाही, त्याचं तारण प्राप्त करण्याकरता आजचा दिवस दिलेला आहे। क्योंकि एक बार तुरैया फूक गई, समय खत्म हुआ तो हम लोग पलक पलक झपकते ही हम लोग रूपांतर हो जाएंगे, फिर आत्मा का उद्धार के लिए तभी समय नहीं रहेगा। आणि मग एकदा वेळ संपल्यानंतर एकदम पापणी लवताच तुतारी फुटली जाईल आणि आपण जे आहे ते रूपांतरित होऊन जाऊ आणि मग त्याच्यानंतर आत्म्याच्या तारणाकरता सुद्धा वेळ राहणार नाही। और जो लोग मंडली में रोज आते थे, संगति करते थे, वो लोग उठा नहीं जाएंगे तो वो लोग के लिए भी प्राण का उद्धार का समय खत्म। फिर वो लोग बोल नहीं सकते प्रभु मैं इतना समय से आपके बीच में था, क्यों नहीं उठाया? तब बहाना नहीं चलेगा। आणि मग जे लोक संगतीमध्ये येत होते ते प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जर नाही गेले तर मग काय आहे की ते इथेच राहून जातील आणि मग त्याच्यानंतर ते जरी असं म्हटलं की प्रभू आम्ही दररोज संगतीमध्ये येत होतो तर मग कुठल्याही प्रकारचं कारण, कुठल्याही प्रकारची सबब चालणार नाही। उनका वो लोग क्योंकि प्राण का उद्धार के लिए कोशिश किया, लेकिन प्रभु उनको क्या बोलेगा? पहला नया जन्म तो पाओ, उसके बाद मंडली का फायदा किस उद्देश्य पर है कि नया जन्म पाए हुए लोग प्राण का उद्धार के लिए आना है। आणि मग त्यांनी आपल्या जीवाच्या तारणाकरता प्रयत्न केला, पण प्रभूचं काय म्हणणं आहे की सगळ्यात पहिले तू आपल्या आत्म्याचं तरी तारण करून घे, नवा जन्म प्राप्त करून घे, त्याच्यानंतर तू मंडळीच्या उपयोगामध्ये ये। आप लोग अमेरिका में जाओगे तो उधर क्या होता है, चर्च उधर मंडली सब दिखता है, तो लोग जो पूरा दिन टेंशन में रहता है, बहुत स्ट्रेस है, बोझ है, वो लोग सब क्या करते हैं? हल्का मतलब मन में थोड़ा शांति आने के लिए वो लोग चर्च में जाते हैं। आणि मग ते जे चर्च आहे ते दिसतं आणि मग लोक जे टेन्शन तणावामध्ये राहतात त्या ठिकाणी जाऊन शांती प्राप्त करण्याकरता तिथे जातात। प्रिय, ऐसा शांति का वादा नहीं प्रभु ने किया। आणि अशा प्रकारच्या शांतीचं प्रभूने अभिवचन नाही दिलेलं। क्योंकि स्वाभाविक रीति से हम क्या सुसमाचार देने के टाइम भी हम लोगों को बोलते हैं ना, यीशु के नाम में चंगाई है, यीशु के नाम में छुटकारा है, तो ये स्वाभाविक रीति से लोग सुनकर उनको थोड़ा एक तसल्ली, शांति मिलता है, अरे कोई तो है हमको संभालने वाला बोलकर, पर वो शारीरिक अनुभव नहीं उनको उद्धार देगा। आणि मग ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगतो त्यावेळेला सुद्धा आपण काय म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला मुक्ती आहे, त्याच्याच नावामध्ये आपल्याला तारण आहे। त्यावेळेला लोक ऐकून म्हणतात की या जगामध्ये कोणीतरी आहे की जो आपल्याला शांती देऊ शकतो, पण फक्त तशा प्रकारे विचार करून आपल्याला तारण किंवा नवा जन्म भेटत नाही। परंतु हमारा मुक्ति किस विषय में है, हमारा चंगाई किस विषय में है? आज बहन ने स्टार्टिंग में बोला पाप के संबंध के विषय में हो। आणि आपल्याला मिळणारी मुक्ती आणि आपल्याला मिळणारी जी शांती जी आहे ते कुठल्या संबंधामध्ये आहे तर ती पापा संबंधाने आहे। क्योंकि प्रभु का विषय ये नहीं कि तुम्हारा हमारा उद्देश्य प्रभु की उपस्थिति में आते समय में शारीरिक चंगाई मिल रहा है कि नहीं, वो नहीं लक्ष्य होना चाहिए, लेकिन पाप का बोझ और वो जो हमारे अंदर बीमारी ला रहा है, महामारी ला रहा है, सब प्रकार का श्राप का दशा ला रहा है, उससे हम छुटकारा पाए कि नहीं, ये हमको जांचना है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला शारीरिक सामर्थ्य भेटतं का नाही, आरोग्य भेटतं का नाही, हा आपला उद्देश नसावा, तर आपला उद्देश हाच असावा की माझ्या जीवनामध्ये असणारे जे काय पाप आहे आणि पापाचं जे सामर्थ्य कार्य करतं की ज्याच्याद्वारे पाप माझ्यावर राज्य करतं त्याच्यापासून मला मुक्ती भेटते का नाही, हा उद्देश आपला असणं गरजेचं आहे। प्रभु ने दुनिया में मंडली रखने का उद्देश्य यही है कि जो बोझ से दबे हुए लोग, वो दबे हुए लोग जो छुटकारा पाए हैं, वो छुटकारा मिलने के बाद, मतलब पाप का छुटकारा मिलने के बाद जो सर्वदा का शांति और विश्राम का जो अनुभव, जो सच्चा अनुभव स्वर्ग में हमको मिलने वाला है, उसका छोटा सा झलक मंडली जीवन के द्वारा ही अनुभव करने शुरू करें। आणि ज्याला पापापासून मुक्ती झालेली आहे, ज्याचा नवा जन्म झालेला आहे, त्यांनी या पृथ्वीवर राहत असताना सुद्धा स्वर्गाचा थोडासा अनुभव घ्यावा, याच्याकरता परमेश्वराने जगामध्ये मंडळीची स्थापना केली। क्योंकि मंडली जीवन मतलब ही एक स्वर्गीय जीवन है, एक आत्मीय जीवन है। आणि मंडळी जीवनच म्हणजे एक स्वर्गीय आणि एक आत्मिक जीवन आहे। जितना वो विश्वासी आत्मा
आत्मा में बल पाता है उतना वो अपना प्राण का जीवन का उद्धार के लिए यत्न कर कर पवित्र जीवन जीने का कोशिश में या आगे बढ़ते रहता है उसमें। आणि विश्वासामध्ये जेवढं जेवढं सामर्थ्य प्राप्त करत जातो तसं तसं आपल्या जीवाच्या तारणामध्ये अधिक तो जास्त यशस्वी होत राहतो। तो इसलिए हमारा लक्ष्य एक मनुष्य, एक विश्वासी का लक्ष्य मनुष्य आत्मा को हमेशा बलवंत करके जीना, वो लक्ष्य होना चाहिए। आणि आपला प्रत्येकाचा उद्देश हाच असला पाहिजे, आपल्या मनुष्याचा जो आत्मा आहे तो अधिक जास्त सामर्थ्य करून आपण जीवन जगायला पाहिजे। परमेश्वर ने जब स्वाभाविक रीति से जब आदम को बनाया, जीवन का श्वास फूका, तब आदम क्या बन गया? हाँ, जीवित प्राणी बनाओ। आणि मग ज्या वेळेला परमेश्वराने आदामाची रचना आपल्या हाताने केले आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुकला, त्यावेळेला तो जिवंत प्राणी असा झाला। यीशु मसीह 1 कोरिन्थी 15 का 45 का बी पार्ट में यीशु मसीह कौन है? आणि येशू ख्रिस्त कोण आहे? 15 का 45 आत्मा 45 हाँ हाँ प्रथम मनुष्य अर्थात आदम जीवित प्राणी बना हाँ। और अंतिम आदम हाँ। जीवनदायक आत्मा बना। कब बना यीशु? आणि प्रभू येशू ख्रिस्त जीवनदायक आत्मा केव्हा झाला? नहीं, एक उसका ए पार्ट में क्या लिखा है? आणि त्याच्या पहिल्या भागामध्ये काय दिलं? ऐसा ही लिखा भी है हाँ, कि प्रथम मनुष्य अर्थात आदम जीवित प्राणी बना। कब बना? मरने के बाद? जब उसके नाम जिस दिन आदम जन्म हुआ उसी दिन आदम कौन है? वही शर्त हमको, वही ऑर्डर हमको बी पार्ट में भी लाना है। आणि ज्याप्रमाणे आदामाचा ज्या दिवसामध्ये जन्म झाला त्या दिवसामध्ये तो जिवंत प्राणी झाला, अशाच प्रकारचा जो क्रम आहे तो त्याच्या दुसऱ्या भागामध्ये पण लागू होतो। यीशु मसीह का यीशु जीवन देने वाला आत्मा कब बना? आणि येशू ख्रिस्त जीवनदायक आत्मा केव्हा झाला? जन्म में ही। आणि जन्माच्या द्वारे। प्रियो, यीशु मसीह कितने पापियों के लोगों के पास, उसके पास आकर क्या बोला? तुम्हारा पाप का क्षमा हो गया, दोबारा पाप मत करो। ये कौन बोल सकता है? आणि हाँ, कितीतरी लोकांकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, यापुढे पाप करू नको, असं कोण बोलू शकतो? तभी तक पाप का बलि हुआ नहीं था ना। आणि तोपर्यंत पापाचं बलिदान झालेलं यीशु नव्हतं। जितने लोगों का पाप के लिए छुटकारा, हमने शुरुआत में पढ़ा, उसका नाम यीशु क्यों रखना? क्योंकि अपने लोगों का पाप का छुटकारा के लिए है, इसलिए उसका नाम यीशु रखना। आणि मग या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं वचन माहित आहे की ते अशा प्रकारे सांगतात की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती देईल। लेकिन यीशु के पास पाप क्षमा करने का अधिकार कब से है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे पापांची क्षमा करण्याचा अधिकार केव्हापासून आहे? मर के पुनरुत्थान होकर बोल रहे क्या क्षमा करने का अधिकार प्रभु के पास है करके? आणि मेलेल्या नंतर पुनरुत्थान झाल्यानंतर मग तो असं म्हणतो का त्याला पापांच्या क्षमा करायचा अधिकार आहे? लेकिन चेलों को एक बात कहा, आणि शिष्यांना एक गोष्ट सांगितली, तुम जाओ, तुम्ही जा सारा अधिकार मुझे दिया गया है, आणि सर्व अधिकार मला देण्यात अभी आले, मैं तुमको देता हूँ, आज तो मी तुम्हाला देतो। तुम लोग भी दुनिया में जाकर सुसमाचार बांटो आणि तुम्ही जगामध्ये जा आणि सुवार्ता सांगा और पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो। आणि त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बपतिस्मा द्या। ये कब बोला प्रभु? आणि हे प्रभूने हे केव्हा म्हटलं? पुनरुत्थान की बात। क्यों उनको तभी बोलना पड़ा? आणि तेव्हा का सांगावं लागलं? यीशु ने यूहन्ना में पहले ही बोला, बहुत जगह पर बोला, मैं ही पुनरुत्थान हूँ, मैं ही जीवन हूँ, मैं ही शब्द हूँ। ये पुनरुत्थान के पहले वाले बोले हुए बात है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अगोदरच सांगितलं होतं की पुनरुत्थान आणि जीवन हा मीच आहे। तो ये सब पहले बोला हुआ बात चेले में कब ट्रांसफर, क्यों पुनरुत्थान के बाद क्यों ट्रांसफर हो रहा है वो सामर्थ? क्योंकि आत्मा तभी आया। आणि हे सर्व अगोदर बोललेलं असताना सुद्धा शिष्यांना सामर्थ्य येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर काय मिळालं? कारण त्याच्या नंतर आत्मा आला आणि मग त्या आत्म्याच्या द्वारे शिष्यांना सामर्थ्य मिळालं। यीशु को आत्मा कब मिला? येशू ख्रिस्ताला आत्मा केव्हा मिळाला? हाँ, ट्रिक सवाल था क्योंकि यीशु आत्मा से ही जन्म लिया है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आत्म्यामध्येच जन्म वो घेतला। आत्मा म्हणजे पवित्र आत्मा भी। गब्रिएल क्या कहता है? तू घबराना नहीं, सर्वोत्तम परमेश्वर का सामर्थ तुझ पे होगा और पवित्र आत्मा तेरे ऊपर आएगा, तब वो महान प्रभु कहलाया जाने वाला तुझसे जन्म होगा। आणि मग गब्रिएलने मरियमला काय सांगितलं की जो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे तो तुझ्यावर छाया करेल, त्याचं सामर्थ्य तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करेल,
त्यावेळेला जो तारण करता है तो तुझ्या पोटी जन्माला येईल. प्रियो, हम लोग को सब नया जन्म के द्वारा ही यीशु मसीह का जीवनदायक आत्मा का अनुभव हमको मिला, जिसके लिए यीशु को पुनरुत्थान होना पड़ा. आणि आपल्याला नवा जन्माच्या द्वारे तो पवित्र आत्मा मिळालेला आहे की ज्याच्या करता प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. क्योंकि उस पुनरुत्थान में ही आत्मा आने का सामर्थ्य, उस पुनरुत्थान के आधार पर यीशु ने कहा मैं जाने के बाद ही आत्मा आएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की ज्या वेळेला मी जाईल त्यावेळेला तो सहाय्यक तुमच्या करता पाठवेल, म्हणजे तो पवित्र आत्मा. परंतु उसमें यीशु सीमित नहीं है. आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं फक्त सीमित नाहीये. वो जन्म से ही कौन है? जीवन देने वाला, आत्मा का गुण से भरा हुआ यीशु है. उनका मनुष्यत्व वैसा खासियत है. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्णपणे मनुष्य होता, पण त्याचा जन्म हा आत्म्याच्या द्वारेच होता, म्हणून तो जन्मतः जीवनदायक आत्मा असा आहे. तो इसलिए उस स्वर्गीय देह से जो प्रभु उतर कर आया, उसी देह के एक दिन हम भी भागी होंगे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वर होता आणि जो देह रूप धारण करून आला आणि त्याच देहाचे आपण वाटेकरी आहोत. यीशु जन्म से कहां से आया है? आणि येशू ख्रिस्त जन्मापासून कुठून आला? स्वर्ग से आया है. आणि तो स्वर्गातून आला. हम लोग जन्म में मिट्टी से है और आदम के वंश के स्वभाव से है. हमारे अंदर मिट्टी की प्रकृति है, यीशु के अंदर मिट्टी का प्रकृति नहीं है. आणि आपण जन्मापासूनच या मातीचे आहोत, आदामाच्या संततीचे आहोत, म्हणूनच आपल्यामध्ये जो स्वभाव आहे तो आदामी स्वभाव आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो या मातीचा नाहीये, तर तो स्वर्गीय आहे. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये हा मातीचा स्वभाव नाही तर स्वर्गीय स्वभाव आहे. कुछ मसीह धर्म के संगठनाएं इतना गिरा हुआ उपदेश देते कि यीशु अपना मनुष्य जीवन में पाप कर सकता था करके ऐसा सिखाते हैं. आणि काही ख्रिस्ती धर्माच्या संघटना अशा प्रकारे शिकवतात की येशू ख्रिस्त पण पाप करू शकत होता, बट उसने नहीं किया. त्याने नाही केलं. जैसा यूसुफ ने पोतीफर के घर में उसका पत्नी उसको अभिलाषा देने आया तो वो उसको छोड़कर बाहर आया, अपने आप को कंट्रोल करके बाहर आया, वैसा यीशु भी कंट्रोल कर सकता है. प्रियो, यीशु का मनुष्यत्व वैसा नहीं है. आणि प्रियानो, ज्याप्रमाणे पोतीफरची बायकोने आपली अभिलाषा योसेफावर टाकली, त्यावेळेला योसेफ आपले कपडे सोडून तिथून पळून गेला, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि त्याने पाप केलं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त पाप करण्याकरता तसा तो मनुष्य नाहीये, कारण का की तो संपूर्ण मनुष्य आहे. तो यीशु मसीह के शरीर में हम लोग 2 कोरिन्थी 5:21 में पढ़ते हैं कि पाप से वो अज्ञात है. आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये ज्याप्रमाणे आपण वाचतो की जो पापा संबंधाने अज्ञात होता. पहला पत्रोस उसका 2:22 में लिखा है कि वो पाप नहीं करता, पाप नाही करता. पाप नहीं किया. हाँ, पाप नहीं किया. आणि पहिले पेत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो की त्याने पाप केले नाही. और पहला यूहन्ना 3:5 में लिखा है कि उसमें पाप है ही नहीं. आणि पहिला योहान 3 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये म्हटलं की त्याच्या ठाई पाप नाही. आप लोगों को अच्छी तरह से वो वाक्य मालूम है. आणि ही वचनं तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक तो आहे. यीशु का स्वभाव को जानो प्रियो. यीशु का यही मनुष्यत्व जीवन, यीशु का वही प्राण, यीशु का वही आत्मा हमें आज नया जन्म के द्वारा हमको मिला है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तोच आत्मा, ते जीवन आपल्याला नवा जन्माच्या द्वारे मिळालेला आहे. जो ये प्रभु के साथ एक है वो एक आत्मा है. आणि जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा झाला. लेकिन प्रभु के समान शरीर कब मिलेगा हमको? आणि प्रभू समान एक गौरवयुक्त शरीर आपल्याला केव्हा भेटेल? जब रूपांतर होगा, जब प्रभु तुरैया फूकेगी, उस दिन रैप्चर के टाइम में होने वाला. आणि पुनरुत्थानाच्या वेळेला आपलं जे दिनहीन शरीर आहे ते त्याच्या गौरवयुक्त शरीराप्रमाणे होऊन जाईल. तो इसलिए आज हमारा लक्ष्य, कोशिश यही है कि यीशु मसीह ने जिस रीति से 33.5 साल का जीवन जो जिया हुआ, उनका आत्मिक जीवन है, वही सेम सामर्थ, वही सेम जीवन यीशु मसीह ने आज भी हमारे अंदर दिया है. उस मदद में हम लोग आज आत्मिक जीवन जी रहे हैं प्राण का उद्धार के लिए. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये जीवन जगलं, तशाच प्रकारचं जीवन नव्या जन्माच्या द्वारे प्रभूने आपल्यामध्ये टाकलेलं आहे आणि तेच सामर्थ्य आपल्यामध्ये टाकलेलं आहे. त्या सामर्थ्याच्या आधारे तशा प्रकारचं जीवन जगणं हे आपलं कर्तव्य आहे. आप लोग को ये मालूम है तुम्हाला हे ठाऊक कि आहे यीशु मसीह पवित्र जीवन जिया, मतलब पवित्र था और पवित्र जीवन जिया आणि और फिर मरा. आणि आपल्याला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माच्या द्वारे तो पवित्र होता, त्याने पवित्र जीवन जगला और मरा, हमारे लिए मरा. आणि तो आपल्याकरता मेला. हमारा क्या है? आणि आपलं काय आहे? हमको पहला मरना है
आपल्याला पहिले मरायचंय फिर पवित्र जीवन जीना है। आणि मग पवित्र जीवन जगायचंय. यीशु मसीह को पहला अपने पाप के लिए मरना ऐसा था क्या कभी? आणि येशू ख्रिस्ताला आपल्या पापाकरता मरावं लागलं का? वो एक सच्चा ह्यूमन स्पेसिमन, जो परमेश्वर जो सच्चा मनुष्य जो आदम में चाहता था, वो है, वो परफेक्ट मैन है यीशु मसीह. आणि परमेश्वराच्या कल्पनेच्या अनुसार जो परिपूर्ण किंवा परिपक्व मनुष्य असायला पाहिजे, ज्याप्रमाणे त्याने आदामाची सृष्टी केली पण तो होऊ शकला नाही, तसा परिपक्व परिपूर्ण मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होता. अगर आदम ने पहला जीवन का वृक्ष खा लिया होता तो मसीह समान रहता हो. आणि आदामाने त्या चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ न खाता जीवनाच्या झाडापासून त्याने जर फळ खाल्लं असतं, तो सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे राहिला असता. तो इसीलिए आज हम, इसलिए यीशु मसीह हमारा एक सच्चा आदर्श है जो हमें मदद करता है सब परिस्थितियों में. आणि येशू ख्रिस्तच आपला एक आदर्श आहे की जो आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये सहाय्य करतो. तो आज इस मसीह जीवन में जीते समय में एक तरफ से जहां पर शत्रु शैतान हमारे खिलाफ युद्ध करते समय में, दूसरी तरफ से हमारे अंदर से हमारा स्वयं ही हमारा आत्मिक जीवन के लिए एक बहुत बड़ा दुविधा लाता है, एक बहुत बड़ा तकलीफ लाता है. आणि आपल्या विरोधामध्ये सैतान कार्य करत असताना आपला जो मीपणा आहे, जो आपला अंतर्याम आहे, तेच आपल्या विरोधामध्ये कार्य करत राहतो आणि आपल्या करता नवीन पेच प्रसंग जो आहे तो उभे करत राहतो. इसके लिए प्रभु ने हमको, हमारे लिए जो अभी का समय के लोगों के लिए जो खास मदद, जो एक्स्ट्रा मदद मिला है, वो है प्रभु का वचन. आणि आताच्या लोकांकरता मिळालेले जे अधिक जास्त सहाय्य आहे ते म्हणजे त्याचं वचन. उनके टाइम में सिर्फ पवित्र आत्मा का डायरेक्ट प्रकाश का कार्य होता था, जो जिसके वजह से वो लोग कार्य करते थे. उसके बाद वो ज्ञान में वो लोग ने बाइबल लिखा. आणि त्यावेळच्या काळामध्ये फक्त पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असे आणि तो प्रकाशन देत असे आणि त्या प्रकाशनामध्ये राहून त्यांनी बायबलची वचनं लिहिली. अधिकतर ज्यादा भी प्रेरित लोग, पौलोस भी, मुझे नहीं लगता उसने प्रकाशित वाक्य का पुस्तक देखा रहेगा. आणि मला असं नाही वाटत की प्रेषित पौलाने सुद्धा प्रगटीकरणाचं पुस्तक बघितलं असेल. सिर्फ यूहन्ना को जो अपना अंतिम समय में था उसको तभी प्रभु ने दर्शन दिया. उसके बाद वो छुटकारा आजाद होने के बाद वो अंतिम समय में वो प्रकाशित पुस्तक लिख रहा है. आणि मग योहान जो आपल्या एकदम शेवटल्या काळामध्ये आला होता, त्यावेळेला त्याने ते प्रगटीकरणाचं दर्शन बघितलं आणि त्याने ते पुस्तक लिहिलं. तब तक ऑलमोस्ट लगभग सभी जो चेले लोग और प्रेरित लोग, वो लोग स्वर्गवास प्रभु की ओर वो लोग पहुंच गए थे. आणि मग तोपर्यंत सर्व शिष्य लोक आणि प्रेषित जे आहे ते प्रभूमध्ये झोपी गेले होते. तो हम लोग का एक एक्स्ट्रा भाग्य क्या है, एक्स्ट्रा स्पेशल बोनस जो हमको मिला वो क्या है? आणि आपल्याला मिळालेलं जास्तीचा बोनस म्हणजे ते काय आहे? आत्मा का कार्य तो चल ही रहा है, परंतु उसके साथ साथ वचन का डर, वो भी अपने भाषा में हमको मिला है. आणि आत्म्याचं सहाय्य तर आपल्याला भेटतच आहे, पण आपल्या भाषेमध्ये परमेश्वराचं वचन डायरेक्ट आपल्याला मिळत आहे. इसलिए आत्मिक जीवन में जो सबसे बड़ा मदद जो हम लोग को मदद करता है कि मैं सचमुच मैं आत्मिक नजरिए से मैं चल रहा हूं क्या, प्रभु यीशु मसीह ने जो हमको आदर्श दिया है उसी नजरिए से मैं चल रहा हूं कि नहीं, ये बात को मुझे कंपेयर करने के लिए, मदद करने के लिए कौन है? प्रभू का वचन. आणि खरोखर मी एक आत्मिक जीवनामध्ये जसं चालायला पाहिजे, जसं वाढायला पाहिजे तसं वाढत आहे का? ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त चालला, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी खरोखर चालत आहे का? हे सर्व पडताळण्यासाठी आपल्याला सहाय्य करणारं काय आहे? ते परमेश्वराचं वचन. तो प्रभु का वचन और आत्मा का सामर्थ या आत्मा का कार्य वो एक ट्रेन का पटरी के समान है. दोनों बैलेंस होकर चलना चाहिए. आणि प्रभूचं वचन आणि पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे ते रेल्वेच्या दोन चाकाप्रमाणे किंवा दोन पटरीप्रमाणे आहे की जे सोबत चालतं. कितना अच्छा ही ट्रेन हो, लेकिन एक ही ट्रैक का, एक पटरी का एक ही भाग है तो दूसरा पटरी नहीं है तो ट्रेन चलेगा नहीं, गिर जाएगा. आणि ट्रेन कितीही चांगली असू द्या, पण त्याला दोन पटऱ्या नसेल तर ती त्याच्यावर चालू शकणार नाही. परंतु उसी रीति से एक आत्मिक जीवन, एक मसीह जीवन जो वो जी रहा है, जो स्वर्ग की ओर जो यात्रा कर रहा है, एक जीवित आशा में जो वो चल रहा है, उसके लिए एक जो मजबूत गढ़ का पटरी जो उसको संभाले रखकर जो चला रहा है, वो है प्रभु का आत्मा और परमेश्वर का वचन. आणि आत्मिक जीवनामध्ये जे दृढतेमध्ये आपण चालत आहोत आणि आपल्याला ते चालण्याकरता सहाय्य करणाऱ्या ती जी पटरी आहे, त्या दोन पटऱ्या ह्याच आहे की ते म्हणजे पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि परमेश्वराचं वचन. इन दोनों के बीच में जब हम लोग हमारा स्वयं घुसाते हैं,
उसको कहते हैं ठोकर का पत्थर। आणि मग या दोघांच्या मध्ये ज्या वेळेला आपला मीपणा आपण त्याच्यामध्ये शिरवतो ते होतं ठेच लागण्याचा दगड. तो वही सबसे ओट एक पत्थर क्या करेगा, ट्रेन के पटरी में रख दिया तो ट्रेन को डिरेल करता है, ट्रेन का मोमेंटम को गिरा देता है, ट्रेन फिर सही रीति से चल नहीं पाता। उसी रीति से विश्वासी अपना स्वयं का ज्ञान पर, अपना स्वयं का एक्सपीरियंस पर ऐसा है वैसा है या स्वयं सेल्फ का इंटरप्रिटेशन, खुद का ज्ञान पे जब वो भरोसा करता है तो उधर ही वो एक रुकावट आता है। आणि मग ज्या वेळेला ट्रेनच्या त्या पटरीवर जर एखादा दगड ठेवला तर ती ट्रेन जेवढ्या स्मूथतेने चालायला पाहिजे तेवढ्या स्मूथतेने चालत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपली विचारधारणा ठेवली, आपला मीपणा जर ठेवला तर आत्मिक जीवनामध्ये जेवढ्या स्मूथतेने आपण चालायला पाहिजे तेवढ्या स्मूथतेने चालणार नाही. कारण का, ते ठोकर लागण्याचं कारण होईल. प्रियो, ये पौलोस का जीवन में भी एक समस्या था। आणि प्रियांनो, पौलाच्या जीवनामध्ये सुद्धा एक समस्या होती. पौलोस ने आपको गलातियों 2:20 का वचन दिया है बोलकर मतलब पौलोस के जीवन में समस्या नहीं था ऐसा नहीं सोचना। आणि गलातिकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 20 वचन आपल्याला प्रेषित पौलाने सांगितलं. याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची परीक्षा नव्हती असा विचार करू नका. उसका ए पार्ट में लिखा है कि मैं मसीह के साथ क्रूस में चढ़ाया गया हूँ। आणि त्याच्या पहिल्या भागामध्ये असं लिहिलेलं आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ता सोबत वधस्तंभावर चढविला गेलो अब आहे. मैं नहीं जी रहा बल्कि मसीह मुझ में जी रहा है। आणि आता मी नाही जगत तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत ऐसा आहे. बोलने वाला व्यक्ति के जीवन में मैं करके स्वयं करके जो शत्रु है उसके लिए रुकावट नहीं लाया ऐसा नहीं सोचना। आणि अशा प्रकारच्या जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा मीपणा त्याला अडखळ नाही झाला असा विचार करू नका. दूसरा कोरिन्थी 12 अध्याय में जब प्रभु ने उसको काटा दिया, आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याच्या 12 अध्यायामध्ये प्रभूने त्याच्या जीवनामध्ये एक काटा ठेवला. 12 का 7। त्याचं इसलिए 12 अध्याय 7 वचन. इसलिए कि मैं प्रकाशनों की बहुताई से हाँ। भूल न जाऊं, हाँ देखो, हाँ पूरा पढ़ो हाँ, फूल ना जाओ। मेरे शरीर में कांटा चुभाया गया, हाँ। अर्थात शैतान का एक दूत हाँ। कि मुझे घुसे मारे, हाँ। ताकि मैं भूल न जाऊं। हाँ देखो, तो ये क्या इधर इससे क्या मालूम पड़ता है, आणि याच्याद्वारे आपल्याला काय समजतं की अगर ये कांटा पौलुस पे नहीं होता तो आणि हा काटा पौलाच्या जीवनामध्ये नसता तर वो ज्ञान के भंडारता के वजह से फूल सकता था। आणि ज्ञानाच्या परिपूर्णतेमुळे किंवा विपुल ज्ञानामुळे त्याला गर्व चढला असता. ये हर एक मनुष्य का समस्या है। यीशु मसीह को छोड़कर सब इस अवस्था में गिर सकता है। आणि येशू ख्रिस्ताला सोडून सगळे लोक या अवस्थेमध्ये पतन पाहू शकता. मुझे पौलुस के लिए इस विषय में थोड़ा सिंपैथी होता है, मुझे बुरा लगता है पौलुस ये विषय के लिए। आणि या विषयाकरता पौला संबंधाने मला थोडंसं वाईट वाटतं. हमारे विषय में हमारा आज जो हम लोग इस जमाने में जी रहे हैं, आणि आज आपण जे या जगामध्ये जीवन जगत आहोत, हम लोग फूल ना जाने के लिए प्रभु ने हमको मंडली जीवन दिया है, प्रभु का दास लोग दिया है, संगति दिया है। आणि आपण गर्विष्ठ न होण्याकरता प्रभूने आपल्याला संगती दिलेली आहे, प्रभूचे दास लोक दिले. कांटा भी रहेगा, कुछ स्पेशल लोगों के लिए कांटा रहेगा, आणि विशेष लोकांकरता काटा पण राहील. कांटा नहीं रहेगा करके मैं बोल नहीं सकता। आणि काटा राहणार नाही असं मी नाही सांगू लेकिन शकत. पौलुस अधिकतर अकेला समय बिताता। आणि पौल जे आहे जास्त करून तो एकांत वेळ घालवत असे. प्रियो, उसके लेवल का संगति कौन देगा उसको, आणि त्या लेवलची संगती त्याला कोण देईल. क्योंकि उसने परमेश्वर का ज्ञान का उत्तमता का श्रेष्ठता उस जमाने में सिर्फ पौलुस ने ही पाया है और कोई नहीं पाया। आणि देवाच्या ज्ञानाची ती उत्तमता जी आहे ते फक्त प्रेषित पौलाला मिळाली होती, अजून कोणाला नव्हती मिळाली. और वही खुशी का बात क्या कहता है, ये सिर्फ मुझे अकेला मिला है ऐसा नहीं है, तुम लोग सबको मिला है, बस दौड़ो, मैं अकेला दौड़ा वैसा नहीं, तुम भी दौड़ो, सबके लिए है, तुम्हारे लिए भी प्रभु ने मुकुट तैयार करके रखा है। आणि प्रेषित पौल काय म्हणतो की ते प्रभूच्या ज्ञानाची उत्तमता फक्त मलाच मिळाली असं नाही, तर तुमच्या प्रत्येकाला मिळालेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे मी धावलो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा धावा, कारण प्रभूने तुमच्या करता सुद्धा मुकुट ठेवलेला आहे. तो ये सब हमारे जीवन में जैसा पौलुस के समय में प्रभु का सेवा में पूरा समय में रहता था, स्वयं में वो ना आए या अहंकारी ना बने या फूल ना जाने के लिए प्रभु ने उसको काटा रखा है। आणि तो गर्विष्ठ न होण्याकरता प्रभूने त्याच्या जीवनामध्ये काटा ठेवलेला आहे. तो ये मतलब ये गर्व कब आएगा, आणि हा गर्व त्याच्या जीवनामध्ये केव्हा येईल, जब वो स्वयं में आएगा। आणि ज्या वेळेला तो आपल्या स्वतःमध्ये येईल. हे पत्रोस, हे पेत्रा, मुझे तेरे से भी ज्यादा ज्ञान है, आणि मला तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान तो आहे. क्या हुआ, तू प्रभु से ज्यादा चला, प्रभु के साथ ज्यादा चला है तो आणि मग काय झालं, तू प्रभू सोबत जास्त वेळ घालवला. नया नियम का प्रकाश का मंडली का बारे में प्रकाश, ये सब प्रभु ने मुझे डायरेक्ट दिया है। आणि नवीन कराराच्या मंडळीचा प्रकाश प्रभूने मला डायरेक्ट दिला आहे.
ऐसा वो ना करने के लिए, आणि असं तो न ऐसा करण्याकरता नहीं सोचना कि पौलुस नहीं कर सकता है। प्रभु जानता है वो कर सकता है, इसलिए प्रभु ने उसका स्वयं का में फूल ना जाए, ज्ञान में फूल ना जाए, वो सिर्फ आत्मिक संबंध में अपने आप को समर्पण करके रखने के लिए प्रभु ने उसको वो परिस्थिति से लेकर गया। आणि त्याला मिळालेलं जे ज्ञान दर्शन आहे याच्यामध्ये तो फुकून न जाण्याकरता, गर्व न करण्याकरता त्याला प्रभूने त्याच्या जीवनामध्ये तो काटा दिला होता. परंतु हमें इसलिए ये बात को हमारे जीवन में भी हमें लागू कर रहे हैं हम। आणि हीच गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू करत इसलिए आहोत. जरा सोचो, एक टाइम का संगति, एक टाइम का वचन अगर हमने मिस किया तो उस दिन हमारे लिए कितना बड़ा नुकसान है। आणि एक वेळची संगती जर आपण नष्ट केली तर मग आपल्याकरता किती मोठं नुकसान आहे. क्योंकि वचन क्या है? वचन कहता है इब्रानियों 4:12 में एक तेजधारी तलवार है। आणि देवाचं वचन काय आहे? इब्रिकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये सांगितलेले आहे, तीक्ष्ण अशी ती तलवार आहे. ये तलवार का वचन जब हमारे अंदर, जब वचन के द्वारा हमारे पास आता है, आणि हे वचन जे आहे ते आपल्याकडे ज्यावेळेला येतं, हमारा स्वयं का जो भी बातें हैं उसको काट कर अलग कर देगा। आणि मग ही जी तलवार आहे काय आहे की आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या म्हणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व छाटून टाकतं. ये वचन का सामर्थ्य इतना है कि एक बार अगर हम लोग ने आत्मा का उस नजरिए से अगर हमने वचन सुना, वही काफी हमें काट देगा। आणि या वचनाचं सामर्थ्य एवढं आहे की आपण फक्त एकदाच आत्म्यामध्ये राहून जर आपण ते वचन ऐकलं आणि स्वीकारलं तर ते वचन आपल्या जीवनामध्ये आपल्या मीपणाच्या गोष्टी लगेच कापून टाकेल. और वही विश्वासी सुना हुआ वचन ऑलरेडी उसको प्रभु ने काट कर उसको मजबूत किया, वही विश्वासी घर में जाकर यही वचन को रवन करेगा तो प्रभु और कार्य और प्रकाश देते रहेगा उसको। आणि मग अशा प्रकारे वचनाच्या द्वारे त्याचा मीपणा कापून टाकलेला व्यक्ती ज्या वेळेला घरामध्ये जाऊन हेच वचन आपल्या घरामध्ये जाऊन तो म्हणन करेल, त्यावेळेला काय करेल? प्रभु अधिक त्याच्या गौरवाकरता त्याला उपयोगात आणेल. सचमुच एक विश्वासी, एक नया जन्म पाया हुआ विश्वासी प्रभु में बढ़ रहा है कि नहीं, उसका लक्षण इस बात में मालूम पड़ता है। आणि खरोखर प्रभूमध्ये नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती तो प्रभूमध्ये वाढत आहे का नाही त्याच्या या लक्षणाद्वारे समजतं. सुना हुआ वचन वो घर पे जाकर मनन करके, पर्सनल टाइम में प्रभु के साथ समर्पण करके, वे प्रार्थना जीवन में समर्पण करते समय में प्रभु वो सुना हुआ वचन का एक नया वचन का प्रकाश प्रभु उसको देगा। आणि मग ऐकलेलं जे वचन आहे ते घरामध्ये जाऊन त्याच्यावर मनन जर केलं तर मग काय करेल? प्रभू त्या वचनाच्या द्वारे अजून एक नवीन प्रकाशन त्याला देईल. ऐसा प्रियो, हम लोग वचन सुनने का उद्देश्य समझना। आणि प्रियांनो, वचन ऐकण्याचा उद्देश समजून घ्या. अगर ऐसा नहीं हो रहा है हमारे जीवन में, मतलब उस ऐसा विश्वासी के लिए वचन सुनना फायदा नहीं है, लाभदायक नहीं है उसके लिए। आणि मग जर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये होत नाहीये तर मग वचन ऐकून आपल्या जीवनाला कुठल्या प्रकारचा लाभ होत नाहीये. यहूदी लोग एकदम बोल रहे हैं, हम तो अब्राहम के बच्चे, हम लोग अब्राहम के वंश से आए करके बहुत गर्विष्ठ होकर अहंकार में वो लोग बोल रहे हैं। आणि मग यहूदी लोक खूप अभिमानाने सांगत आहे की आम्ही अब्रामाचे संतान आहोत. यूहन्ना बपतिस्मा ने क्या बोला? आणि बपतिस्मा देणाऱ्या योहानाने काय म्हटलं? ये सर्प के संतानों, तुम लोग ये मत सोचना कि तुम लोग अब्राहम के वंश है बोलकर बड़ा अपने आप को बड़ा मत समझना। ये पत्थर का इस्तेमाल करके प्रभु एक नया वंश तैयार कर सकता है। आणि मग असं म्हटलं, हे सापांच्या पिल्लांनो तुम्ही असं समजू नका की आम्ही अब्रामाचे पुत्र आहे, पण प्रभूमध्ये एवढं सामर्थ्य आहे की या दगडापासून प्रभू त्याचा वंशज ते तयार करू शकतो. ऐसा क्यों कहा उसने? असं त्याने का म्हटलं? पत्थर में जीवन है क्या? आणि दगडामध्ये जीवन आहे का? जैसा पत्थर में जीवन नहीं है, उसी रीति से ये यहूदी लोग जो अपने आप को अब्राहम के संतान बोलकर अहंकार में जी रहे हैं, वो लोग भी ऐसा मरे हुए पत्थर के समान है। आणि ज्याप्रमाणे दगडामध्ये जीवन नाही त्याचप्रमाणे आपल्या स्वतःला अब्रामाचे संतान म्हणून घेणारे जे यहूदी लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जीवन नाहीये. दोनों में तुलना करने जाए तो ये भी निर्जीव दगड़ है, पत्थर है, ये भी निर्जीव मनुष्य, दोनों में जीवन नहीं, सेम है दोनों. आणि दोघांची तुलना केली तर दोघांमध्ये सुद्धा जीवन नाहीये. ऐसा आत्मा का जीवन जिसके अंदर नहीं है, वो कितना भी गर्व करके मैं मसीह हूं, मैं इतने समय से हूं, ये सब बोलकर कुछ फायदा नहीं, क्योंकि अभी भी वो पत्थर के समान निर्जीव का अवस्था है. आणि ज्याचा आत्म्यामध्ये जीवन नाहीये तो आपल्या मीपणामध्ये जीवन जगतो, तर मग तो काय आहे? का मेलेल्या अवस्थेमध्ये आहे. ऐसा निर्जीव अवस्थे में था निकोदेमस प्रभु के पास आया. आणि अशा निर्जीव अवस्थेमध्ये राहून निकोदेमस जो आहे तो प्रभु जवळ आला. वो प्रभु के पास आकर उसने समझा, ये आदमी बोल रहा है, आप जो बोल रहे हो वो साधारण रीति नहीं, आप एक अलग रीति से बोल रहे हो, आप में कुछ तो सच्चाई है. आणि मग निकोदेमसला समजलं की हा व्यक्ती जे काय सांगत आहे ते वेगळ्या प्रकारे आहे, कारण इतर लोक जे सांगतात ते वेगळं सांगतात, पण हा एकदम वेगळ्या प्रकारे सांगत आहे. और एक फरीसी था जो प्रभु के पास आकर बोला, प्रभु ने कहा कि प्रभु का व्यवस्था, प्रभु का पहला
आज्ञा, तुम जीवित परमेश्वर को पूरा मन से, पूरा सच्चा मन से प्रेम करना और अपने पड़ोसी से प्रेम करना है, यही सबसे मूल व्यवस्था है करके बोलते समय में उसने माना कि हाँ यही सच है आप जो बोल रहे हैं। आणि मग अजून एक फरिसी जो प्रभूकडे आला होता, प्रभूने त्याला सांगितलं की सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण आज्ञा हीच आहे, तू आपला देव, आपला परमेश्वर याला संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण अंतःकरणाने प्रेम कर, आणि जसं तू स्वतःवर प्रेम करतो तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. हे ऐकून त्याने सुद्धा मान्य केले की हो प्रभू, हे बरोबर आहे. उसने प्रभु ने क्या कहा, आणि मग मुझे मालूम है मैं जो बोला बराबर बोला है, आणि मग प्रभूने त्याला काय म्हटलं का हो मला माहिती आहे की मी जे बोललो ते बरोबर आहे, लेकिन आप ये बोलकर आप सिर्फ राज्य के निकट आए हो, प्रवेश नहीं किया अभी तक। आणि हे बोलून तुम्ही फक्त राज्याच्या जवळ आले पण प्रवेश नाही केला. प्रवेश करना है तो नया जन्म पाना पड़ेगा। आणि तुम्हाला जर प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला नवा जन्म प्राप्त करावा लागेल. इसी रीति से आज भी हमारे जीवन में प्रियो, हम लोग जो नया जन्म पाए हुए लोग हैं, हमारे अंदर का आज का विषय क्या है, ये जीवन पाए हुए लोगों के अंदर और भी बहुत है जीवन का बहाव, फुवारा फैलना, बहना है। आणि आपण जे नवजन्म प्राप्त झालेले लोक आहे, आपला उद्देश हाच असला पाहिजे की आपण त्या जीवनामध्ये विपुलतेमध्ये जीवन प्राप्त करावं. प्रभु का अंदर का अनंत जो उद्धार का जीवन अंदर आने के बाद उस उद्धार का जीवन में अगर हमें बढ़ोतरी नहीं हो रहा है, वचन का ज्ञान नहीं बढ़ रहा है, प्रार्थना जीवन नहीं बढ़ रहा है, वचन पढ़ना ये सब बाकी का प्रभु का सेवा का विषय में बातों में नहीं बढ़ रहा है, तो उसका लक्षण क्या है, वो अभी भी उस पत्थर के समान है। प्रभु के पास आया तो है लेकिन आगे नहीं बढ़ रहा, उधर ही अटक गया वो। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर, प्रभूचं जीवन आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर जर आपण त्या जीवनामध्ये वाढत नाहीये, आपण संगतीमध्ये येत नाहीये, वचन वाचत नाहीये, प्रार्थना करत नाहीये, प्रभूची सेवा करत नाहीये, मग याचा अर्थ काय की त्याचं जीवन त्याच अवस्थेमध्ये थंडावलेल्या अवस्थेमध्ये आहे. इसलिए प्रियो, वचन इस विषय में हमको प्रभु का बाइबल वचन हमेशा बहुत मदद करता है हमें। क्या सचमुच में पत्थर का जैसा बनकर कठोर का अवस्थे में हूँ, क्या मैं निर्जीव अवस्थे में हूँ, क्या मैं अभी भी एक शारीरिक विश्वासी हूँ क्या जो दूध का लेवल में ही खुश हूँ, या मुझे आगे बढ़ना है कि नहीं। वो वचन में जब ध्यान कर कर पवित्र आत्मा में मदद आश्रय करता है तो तुरंत आत्मा उसको प्रकाश देगा। आणि मग ज्या वेळेला लोक आपल्या स्वतःची पडताळणी करतात की खरोखर मला नवा जन्म तर झालेला आहे, पण ते जीवनामध्ये मी वाढत आहे का त्या न वाढता मी एका दगडाच्या अवस्थेमध्ये, एका निर्जीव अवस्थेमध्ये आहे का, तर नाही, तर मी अजून वाढायला पाहिजे. ज्या वेळेला तो अशा प्रकारे स्वतःचं परीक्षण करतो, त्या वेळेला प्रभूमध्ये, प्रभूच्या जीवनामध्ये वाढण्याकरता पवित्र आत्मा आणि परमेश्वराचं वचन त्याला सहाय्य करतं. प्रभु ने हमको अभिषेक क्यों दिया है, आप लोग को मालूम है। आणि प्रभूने आपल्याला अभिषेक का केला आहे आपल्याला ठाऊक आहे. अभिषेक का उद्देश्य क्या है, आणि अभिषेकचा उद्देश काय आहे, थोड़ा नाचने के लिए, थोड़ा करंट अनुभव होने के लिए, अन्य भाषा बोलने के लिए क्या, आणि नाचण्याकरता, अन्य भाषा बोलण्याकरता आहे का, ऐसा बाइबल में नहीं लिखा है। आणि बायबल मध्ये असं नाही लिहिलं. पहला यूहन्ना 2 अध्याय में स्पष्ट में लिखा है कि प्रभु ने हमको अभिषेक देने का उद्देश्य आत्मा के द्वारा जो हमारे अंदर जो कार्य होता है उसको पहचानने के लिए है। आणि आत्म्याच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये होणारं कार्य ते ओळखण्याकरता प्रभूने आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक केलाय. उस अभिषेक में हम लोग रहते समय में उसका 27 पढ़ना 2 का, आणि पहिलं योहान 2 अध्याय त्याचं 27 वचन वाचा. तुम्हारा वह अभिषेक हाँ जो उसकी ओर से किया गया हाँ, तुम्हें बना रहता है पहले बना रहता है, ऐसा नहीं कि आएगा, मतलब ऑलरेडी है। और तुम्हें इसका प्रयोजन नहीं तो इसके विषय से की वजह से क्या अभी हमको क्या प्रयोजन नहीं, कि कोई तुम्हें सिखाए, कोई सिखाए, वरन जैसे वह अभिषेक उसकी ओर से किया गया। तुम्हें सब बातें सिखाता है हाँ। और वह सच्चा है हाँ। और झूठा नहीं। तो मतलब क्या एक सचमुच आत्मा में भरा हुआ व्यक्ति खास रीति से संगति में आता है या प्रभु का वचन को जब बांटा जाता है, वो बैठते समय में वो व्यक्ति क्या करेगा, जो प्रभु का वचन बांट रहा है उसके साथ एक लिंक जुड़ जाएगा पहला। आणि मग जो आत्म्याने भरलेला व्यक्ती ज्या वेळेला प्रभूच्या संगतीमध्ये येतो त्यावेळेला त्याला वचन ऐकायला मिळतं. मग त्यावेळेला तो काय करतो की जो कोणी वचन सांगतो त्याच्यासोबत एक लिंक अशी, एक कडी अशी जोडली दोनों जाते. अगर एक ही आत्मा में है तो दोघं पण एकाच आत्म्यामध्ये आहेत. तो बोलने वाला व्यक्ति और सुनने वाला व्यक्ति एक ही आत्मा के नियंत्रण में है तो वो एक लिंक उनमें ज्वाइन हो जाता है। आणि बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती जर एकाच आत्म्याच्या अधीन आहे तर दोघांमध्ये एक जोड तयार होतो. हाँ, ये लिंक का खासियत क्या मालूम है प्रियो, जो भी प्रभु का दास या जो भी वचन बोलने वाला व्यक्ति एक दो शब्द बोलते शुरू करेगा,
वो शुरुआत में ही सुनने वाला व्यक्ति को मालूम पड़ेगा, यस ये सही है, यही बात तो मैं सोच रहा था। आणि मग अशा प्रकारे दोन्ही पण एकाच आत्म्यामध्ये जीवन जगणारे व्यक्ती, ज्या वेळेला बोलणारा व्यक्ती एखादा गोष्ट एखादा विषय बोलायला लागतो, त्या वेळेला ऐकणारा व्यक्ती सुद्धा काय म्हणतो, हो हे एकदम बरोबर आहे, याच विषयावर तर मी मनन करत होतो, विचार करत होतो। इस विषय में वचन कहता है कि तुमको सिखाने की जरूरत नहीं है। क्यों? आत्मा का अभिषेक तुमको अपने आप, प्रभु का दास जो वचन बोल रहा है उसका कनेक्शन मिल रहा है, इसलिए तुमको कोई सिखाने का जरूरत नहीं है, आत्मा खुद तुमको वचन के द्वारा सिखा रहा है। आणि म्हणूनच या विषया संबंधाने प्रभूचा आत्मा सांगतोय की अशा लोकांना शिकवण्याची गरज नाही। कारण का की जो शिकवणारा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कार्य करणारा जो आत्मा आहे, तोच आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तोच आत्मा या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगत आहे। एमएनसी वे की साइड से आया, मतलब इधर ही अनुभव है लगता है। आणि आमीन फक्त जे आहे ते लेडीज कडून आलं। नहीं, हम सबको वो अनुभव रहना चाहिए। नया जन्म पाया हुआ हर एक विश्वासी के अंदर अनुभव रहेगा, आणि नवा जन्म प्राप्त झालेला प्रत्येक विश्वासणाऱ्याला तो अनुभव राहील। क्योंकि नया जन्म के दिन ही हमको ये अभिषेक मिला है। आणि ज्या वेळेला आपला नवा जन्म झाला त्याच वेळेला आपल्याला तो अभिषेक मिळाला आहे। तो इस दिन उसी दिन से हम लोग क्या कर रहे हैं, प्रभु का आत्मा क्या कर रहा है, हम लोग को एक वचन का अभ्यास पर्सनली हमारे अंदर हो रहा है, वो हमारे अंदर हो रहा है। आणि मग त्या दिवसापासून एक वचनाचं अध्ययन जे आहे ते वैयक्तिकरित्या आपल्या आतमध्ये होत आहे। और जब संगति में आते समय में भाई लोग जब वचन बोलते समय में उनका वचन सुनने से क्या होगा, अंदर का आत्मा और बोलने वाले का आत्मा में मैच हो गया, लिंक हो गया, यही है आमीन बोलेगा वो। आणि मग ज्या वेळेला आपण संगतीमध्ये येतो त्या वेळेला बोलणाऱ्या दासाच्या द्वारे येणारं जे वचन आहे ते आत्म्याच्या द्वारे आहे आणि तोच आत्मा जर आपल्यामध्ये कार्य करतो तर मग त्याच्यामध्ये काय होतं, ते बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती यांची एक जोड होते। यहाँ पर विश्वासी का एक्सपीरियंस नहीं विषय है, आणि या ठिकाणी विश्वासणाऱ्याच्या अनुभवाचा विषय नाहीये। वो अभी अभी अगर नया जन्म पाया है तो जिस क्षण उसको आत्मा मिला तुरंत ही अभिषेक का सामर्थ उसके अंदर कार्य करने शुरू करेगा। आणि मग ज्या वेळेला एका व्यक्तीचा नवा जन्म होतो त्याच वेळेला त्याला आत्म्याचं दान मिळतं आणि मग तो आत्मा त्याच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो। ये है एक सच्चा अनुभव, ये अनुभव जो हमको शुरुआत में मिला, जो सचमुच हमको अभिषेक का अनुभव सामर्थ्य है, वो हमको अंतिम तक विश्व प्रभु का आगमन तक या हम लोग ये दुनिया छोड़ने तक, तब तक वो सेम लेवल में या आत्मा का सामर्थ का कार्य कंटिन्यूस रहते रहना है और बढ़ते रहना है। आणि जेव्हापासून आपला नवा जन्म झाला आणि जोपर्यंत आपण उचलल्या जात नाही किंवा आपण हा देह सोडत नाही तोपर्यंत त्या आत्म्याचं कार्य तेव्हापासून शेवटपर्यंत आपल्या जीवनामध्ये होत राहतं। वो आगे की ओर वो बढ़ते रहेगा, पीछे पलट के पीछे नहीं जाएगा, आगे बढ़ते रहेगा। आणि असा मनुष्य जो आहे तो पुढे पुढे जात राहील, मागे वळून पाहणार नाही। और जो पीछे पल चला गया वो, आणि जो मागे राहिला तो, जो शिमोन जैसा जादूगर था, शिमोन जादूगर है, देमास है, ये लोग सब क्यों पीछे चले गए प्रियो? आणि देमास किंवा जो जादू करणारा शिमोन हे मागे का राहिले? प्रियो, उनके अंदर आत्मा का सामर्थ का, नया जन्म का वो उद्धार हुआ ही नहीं है। आणि मग त्यांचा नवा जन्म झालाच नाही आणि म्हणूनच पवित्र आत्मा त्यांना भेटला नाही आणि त्या आत्म्याचं सामर्थ्याचं कार्य त्यांच्यामध्ये होत नाही। क्योंकि प्रभु जैसा असीम धन मिल गया तो पैसा देकर पवित्र आत्मा दो बोलेगा नहीं। आणि प्रभू सारखं असीम धन आपल्याला जर भेटलं तर मग पैसे देऊन आत्मा द्या असं तो म्हणणार नाही। क्योंकि हम लोग प्रभु के कार्यों को पैसे के साथ तोल नहीं सकते, उधर ही मालूम पड़ गया उसका लेवल क्या है। आणि प्रभूचं काम आपण पैशामध्ये नाही मोजू शकत, याच्याद्वारेच त्या जादूगर शिमोनची लेवल काय आहे हे समजतं। इसलिए प्रियो हमें ये ऐसा नहीं, वो लोग में ही ये गलती हो रहा है ऐसा नहीं है, हम में भी हो सकता है। इसलिए पत्रोस कहता है दूसरा पत्रोस में, अपने आप को परखो, तुम्हारा चुना हुआ जाना, तुम्हारा नया जन्म का तुम लोग है कि नहीं, बुलाए हुए हो कि नहीं, कि तुम लोग ये बात को परखो। दूसरा पत्रोस 2:9, यस यस 2 का 10 यस 1 का 10 हाँ अपने 1 का 10 हाँ यस यस इस सॉरी कारण है भाइयों, हाँ। अपने बुलाए जाने हाँ। और चुन ले जाने को सिद्ध करने का भली भांति यत्न करते जाओ। कब सिद्ध करना है ये कभी की बात है? आत्मा के उद्धार के पहले की बाद? आणि आत्म्याचं धारण झाल्यानंतर का त्याच्या अगोदर? बात है ना प्रियो। पौलुस पत्रोस किसको खत लिख रहा है प्रियो? आणि पेत्र कोणाला पत्र लिहित आहे? इसमें इतना सोचने वाली बात नहीं। नया जन्म हुआ है करके जो कोई भी बोल रहा है वो क्या करते रहना निरंतर, अपना चुना हुआ, कि तू सचमुच चुना हुआ है कि नहीं प्रभु का, हो तो वो अभिषेक क्या करेगा, ये सवाल का जवाब में शांति देगा।
आणि मग नवजन्म प्राप्त झालेल्या लोकांनी दररोज आपल्याला या गोष्टीमध्ये पारखायचं आहे की खरोखर माझा जो नवा जन्म झालेला खरोखर माझा नवा जन्म झालेला आहे का नाही. आणि मी आपल्याला मिळालेला जो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे तो त्याच्या उत्तरामध्ये आपल्याला शांती प्रदान करेल. परंतु जिसको संदेह हो, अरे सचमुच हुआ कि नहीं, अरे मैं नरक जा सकता हूँ कि नहीं, ऐसा संदेह आ रहा है तो क्यों आ रहा है? तुम्हारा नया जन्म ही नहीं हुआ, तुमको शुरुआत में अभिषेक नहीं मिला. आणि मग ज्याला कोणाला नरकामध्ये जाण्याची भीती वाटते ती का वाटते? कारण का की त्याचा नवा जन्म झालेला नाही आणि त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेकच झाला नाही. प्रियो, मैं बहुत से विश्वासियों का ऐसा अनुभव में देखा है, छोटा सा एक बात हो गया वो लोग डर जाते हैं, मेरा उद्धार गया, अभी मुझे कौन बचाएगा बोल. मंडली में आ रहे हो, चर्च में आके सब प्रकार का कार्य वो करता है, लेकिन डर, उद्धार, मैं उद्धार हुआ कि नहीं करके अभी भी वो डर. प्रियो, कौन सा आत्मा के नियंत्रण में फिर? आणि अजूनही हे जे मंडळीमध्ये जीवन जगत असताना ज्याला कोणाला भीती वाटते की मी आता मेल्यानंतर नरकामध्ये जाईल किंवा त्याच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट झाल्यानंतर त्याला असं वाटतं की माझं तारण गेलं, आता मी नरकामध्ये जाऊ शकतो, तर त्याचा खरोखर पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक झालेला आहे का नाही याच्यामध्ये शंका राहते. त्याचा नवा जन्म खरोखर झालेला आहे का नाही, निश्चितच या गोष्टीमध्ये शंका राहते. एक नया जन्म पाया हुआ विश्वासी के अंदर जिसका आत्मा का अभिषेक अभी भी एक्टिव है और जान उसको जीवन देते जा रहा है, उस व्यक्ति का गले में चाकू रखकर बोलो यीशु को ठुकराने, वो हंसेगा. आणि ज्याचा खरोखर नवा जन्म झालेला आहे, ज्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे, त्याच्या गळ्यावर कोणी चाकू ठेवून असं त्याला म्हणा की तू प्रभू येशू ख्रिस्ताला नाकार, तर तो हसेल. वो चाकू लेकर वो विश्वासी को डराने आया था, विश्वासी हंसते देकर चाकू वाला डर जाएगा. आणि मग तो चाकू घेऊन विश्वासणाऱ्याला घाबरवण्याकरता आला होता, पण विश्वासू हसल्या कारणाने तो चाकू घेऊन येणारा व्यक्ती घाबरला. मुझे एक दास का जीवन कथा याद आया, क्षमा करना मुझे उसका नाम याद नहीं है. वो कैथलिक था, वो कैथलिक का बहुत बड़ा फादर था वो. आणि एक दास जो आहे की कैथलिकचा खूप मोठा फादर होता. अभी के टाइम नहीं है, बहुत पहले के जमाने की बात है, जब अंधकार का युग था, जब उनको उस समय में लैटिन बाइबल पढ़कर प्रभु का प्रकाश उसको मिला. आणि लॅटिन बायबल वाचून त्यांना प्रभूच्या वचनाचा प्रकाश तो मिळाला. उसने सच्चा सुसमाचार बोलने शुरू किया. तो मार्टिन लूथर के भी पहले है वो. उसने वचन बोला तो पोप ने ऑर्डर दिया, ये आदमी गलत शिक्षण दे रहा है, इसको जला दो. आणि मग मार्टिन लुथरच्या अगोदर हा प्रभूचा दास होता आणि मग ज्या वेळेला तो शिकवण द्यायला लागला त्यावेळेला पोपने अशी आज्ञा केली की हा चुकीचा शिकवत आहे, याला देहदंड द्या. उस समय में क्या है, सबसे बड़ा जो सजा है, एक रोमन लोग जो सजा देते थे कि बहुत टाइम के बाद लोगों को जिंदा जला दिया जाता था. आणि मग रोम करायचे लोक ज्या वेळेला एखाद्या पापी व्यक्तीला शिक्षा द्यायचे, एखाद्या अपराधाला शिक्षा द्यायची, ती अशी राहायची की त्याला जिवंत जाळायचे. और बोला वो खास रीति से जो पोप के खिलाफ कुछ भी बोल दिया तो सीधा, मतलब क्षमा मांगने का सेकंड चांस नहीं है, सीधा जला देता था. आणि पोपच्या विरोधामध्ये कोणी काय बोललं तर मग त्याला दुसरा संधी भेटत नसे, त्याला सरळ जाळून टाकायचे. तो ये इस टाइम में क्या हो गया कि वो लोग बहुत नीचे एकदम आग तैयार करके रखा है, मतलब वो जो आग जलाने का जो वस्तु है, सारा जो लकड़ियां है, सूखा घास, वो सब नीचे रखकर उसके ऊपर एक ऐसा डंडा ऐसा बांधते हैं, उस डंडे के ऊपर वो व्यक्ति को बांध देता था, मतलब जो भी गुनेगार है. आणि मग ज्याला जिवंत जाळायचं त्याला अशा प्रकारे जिवंत जाळायचे की खाली जे लाकूड, कोळसा, भुसा हे सगळं काय टाकायचे, त्याला आग लावायचे आणि त्याच्यावरती एक आडवी असे एक काठी लावायची आणि त्या काठीला त्या व्यक्तीला बांधायचे. तो आदमी ऐसा सो रहा है आणि मनुष्य जो आहे तो आडवा असा और बांधलेला नीचे आहे से ऐसा आग आते रहेगा. आणि खालून असा आग येत राहील. तो ये विश्वासी को पकड़ा जिसने सच्चा सुसमाचार बोला, तो पोप ने बोला तू गलत सुसमाचार बोल रहा है बोलकर उसको पकड़ के डाला, जलाया, आग जलाने गया. आणि हा प्रभूचा दास जो देवाचं वचन सांगत होता, पोपने सांगितलं की हा चुकीचं बोलतोय म्हणून याला नेऊन जाळा. जैसे ही आग डाला वो भाई ने जोर से चिल्लाया, आग का दर्द की वजह से चिल्लाया. आणि मग जसं अग्नीचे चटके बसायला लागले त्यावेळेला त्याला शरीराला त्रास व्हायला लागला आणि तो जोरात ओरडू लागला. 5 मिनट के बाद जोर जोर से हंसने लगा, जोर जोर से हंसने लगा. आणि 5 मिनिटानंतर तो जोर जोरात हसू लागला. सब शॉक होगा, क्या हो गया भाई, हंस क्यों रहा है. आणि सगळ्यांना एकदम असं एक धक्का बसला की हा का हसतोय. उसने फिर जोर से चिल्लाकर बोला, क्या मेरा नजदीक कोई है क्या. आणि मग जोरात ओरडून त्याने असं म्हटलं माझ्याजवळ कोणी आहे का. तो फौजी लोग उधर फौजी लोग थे, हम तेरे नजदीक खड़े हैं ना, बोलो कुछ अंतिम इच्छा है क्या, बोलो. आणि ते फौजी लोक त्याच्या जवळ उभे होते आणि त्यांनी सांगितलं हा मी तुझ्या जवळ आहे, काय शेवटला तुझी इच्छा आहे का. तो उसने बोला एक इच्छा है, प्लीज प्लीज करो. आणि ते म्हटलं का हो माझी एक शेवटची इच्छा आहे. वो इच्छा ये है कि
अब ये आग के वजह से मेरा ये साइड पूरा जल गया है, मुझे उल्टा करो ना, मेरा पीछे का साइड भी थोड़ा जलाओ ना। क्या तुम लोग एक ही साइड में आग लगाए, पीछे भी आग जलाने दो ना, जलने दो ना। आणि आगीमुळे काय आहे की माझी पुढची बाजू जी आहे ती जळलेली आहे, तुम्ही असं काय करता, मला उलट करा आणि माझी पाठीमागची बाजू पण जाळा ना। समझे? उसको आग का झटका एक बहुत बड़ा आनंद लगा प्रभु के पास जाने के। उस टाइम में वो मजाक कर रहा है, मजाक मतलब ये मृत्यु एकदम खौफनाक समय में प्रभु का आनंद में, खुशी में भरा है। आणि मग एवढ्या भयंकर त्या मरणाच्या अवस्थेमध्ये सुद्धा तो प्रभू मध्ये आनंद करत होता। तो बहुत सारे लोगों ने वो गवाही देकर, ये क्या है, मजाक कर रहे हैं उस टाइम में, अरे उसका जिंदगी है खत्म, मरने वाला है और वो मजाक कर रहे हैं, क्या है ये सच्चा यीशु में जो इसने देखा, जो हम लोग इतना समय तक बाइबल पढ़कर हमको नहीं मिल रहा है, इसमें इसको क्या मिला। बहुत लोगों में सवाल उठा आणि मग पुष्कळ लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न विचारला की एवढं भयंकर असं एवढं कठीण असं मरण त्याला देत असताना सुद्धा हा असा कशा प्रकारे बोलू शकतो, हा असा कुठल्या त्या येशूचा वर विश्वास करतो आणि ते बोलतोय, त्याला ते जाणून घेण्याचा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। उस टाइम में उद्धार क्या है, तुम अगर कैथोलिक चर्च में आ रहे तो ही तुम स्वर्ग जाओगे। आणि मग त्यावेळेला तारण म्हणजे काय होतं, त्याची व्याख्या काय होती, जर तुम्ही कॅथलिक चर्च मध्ये जाता तरच तुमचं तारण होईल। लेकिन बहुत से प्रभु के दास लोग को बाइबल पढ़कर मालूम पड़ा नया जीवन के द्वारा हम स्वर्ग जा रहे हैं या परमेश्वर का राज्य में प्रवेश कर रहे हैं, कैथलिक चर्च जाकर नहीं। आणि मग त्यावेळेला पुष्कळ प्रभूच्या दासाने हे समजलं की नवा जन्माच्या द्वारेच आपलं तारण आहे आणि त्याच्याद्वारेच आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो, कॅथलिक चर्च मध्ये गेल्याच्या द्वारे नाही। प्रियो, इसीलिए हम लोग वचन का, आप प्रभु का आत्मा की मदद से वचन का सही अर्थ अगर हमको समझ में नहीं आया, कितना बड़ा धोखा हो रहा है। आणि देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने देवाचं जे वचन आहे त्याचा खरा अर्थ जर आपल्याला नाही समजला तर केवढी मोठी फसगत आहे। होशिया 6 में वहां पर प्रभु का दास कहता है कि मेरे लोग 4 का 6 पढ़ना, होशे 4:6 मेरे वचन। ज्ञान के न होने से हाँ। मेरी प्रजा नष्ट हो रही है। हाँ, नष्ट हो रही है। आगे, इसलिए मेरे ज्ञान को तुच्छ तुम जाना- लोगों ने मेरा ज्ञान को तुच्छ माना, इसके लिए इसलिए मैं तुझे हाँ। अपना याजक रहने के अयोग्य ठहराऊंगा। बस 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 बस, एक विश्वासी के लिए सबसे बड़ा सेवा है याजकीय सेवा। आणि एका विश्वासणाऱ्या करता सगळ्यात मोठी सेवा आहे ती याजकाची सेवा। तो प्रभु का वचन का ज्ञान में जितना जितना वो बढ़ते रहेगा, उसके हिसाब से वैसे वैसे उस ज्ञान का प्रकाशन में प्रभु को एक सच्चा आराधना का भेंट वो चढ़ाते रहेगा। आणि प्रभूच्या त्या सत्य ज्ञानामध्ये तो जसं जसं त्याची वाढ होत राहील तसं तसं प्रभूची खरा आराधना करता तो एक भेट अर्पण करत राहील। नाश क्या है? नाश काय आहे? नरक जाना नाश नहीं है। आणि नरकामध्ये जाणं हा नाश आहे। एक विश्वासी बनने के बावजूद भी सही रीति से मुझे प्रभु का आराधना करने नहीं हो पाया, मेरा याजकीय सेवा का जो दान प्रभु ने मुझे दिया था वो इस्तेमाल नहीं हो रहा है, वही वो विश्वासी का सच्चा नाश है। आणि एक तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रभूची आराधना जसं करायला पाहिजे, ते याजकपणाची सेवा जशी करायला पाहिजे तसं तो करू शकत नाहीये, तोच त्याच्या जीवनाचा खूप मोठा नाश आहे। प्रियो, नरक का नाश कुछ भी नहीं है ये नाश के सामने। आणि नरकामध्ये जाणं म्हणजे नाश हा काहीच नाहीये या नाशासमोर। दूसरा पत्रोस में पत्रोस कहता है कि इससे अच्छा यही होता कि ये अनुग्रह का या ये धार्मिकता का वचन ये नहीं जाना होता। आणि मग त्यांनी जाणून ते पालन न करणं याच्यापेक्षा त्यांच्याकरता हेच चांगलं होतं की त्यांनी न जाणावं। उसका दूसरा पत्रोस दूसरा अध्याय उसका 19 से 21 तक पढ़ना, दुसरे पेत्र दुसरा अध्याय 19 ते 21 वचन। 22 तक पढ़वा। वे उन्हें स्वतंत्र करने की प्रतिज्ञा तो करते हैं, ये झूठा उपदेशक लोग क्या करते हैं? स्वतंत्रता का प्रचार तो करते हैं, पर आप ही सड़ाहट के दास हैं। हाँ क्योंकि जो व्यक्ति जिससे हार गया है हाँ। वह उसका दास बन जाता है। हाँ। जब वे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह की पहचान के द्वारा हाँ। संसार की नाना प्रकार की अशुद्धता से बच निकले हाँ। और फिर उनमें फंसकर हार गए, हाँ। तो उनकी पिछली दशा हाँ। पहले से भी बुरी हो पहले गई से भी पूरी हो गई है। क्योंकि धर्म के मार्ग का न जानना ही हाँ। उनके लिए इससे भला होता हाँ। कि उसे जानकर हाँ। उस पवित्र आज्ञा से फिर जाते हाँ। जो उन्हें सौंपी गई थी। हाँ। उन पर यह कहावत ठीक बैठती है हाँ। कि कुत्ता अपनी छाट की ओर हाँ। और नहलाई हुई सुअरनी कीचड़ में लौटने के लिए हाँ। फिर चली जाती है। प्रियो, ये अवस्था उन लोगों के विषय में है, वो लोग सुसमाचार सुन सुन के वो लोग आ तो रहे हैं, लेकिन उन लोग को उस नया जन्म का अनुभव में के साथ साथ उन लोग को संसार का रीत भी नहीं छोड़ना है। आणि मग सुवार्थ ऐकून ते संगतीमध्ये येतात आणि नव्या जन्माच्या अनुभवासोबत ते जगाच्या गोष्टी सुद्धा जोडतात। नया जन्म में एंटर नहीं किया, उसी बॉर्डर लाइन में है वो लोग, क्योंकि वो वचन बस एक सच्चा वचन सुन लिया तुरंत वो नया जन्म में प्रवेश कर लेगा, लेकिन वो कर नहीं पा रहा है। क्यों?
संसार का दबाव उसको अभी भी तभी भी है। आणि देवाचं वचन ते ऐकता, त्या वचनावर विश्वास ठेवता, पण त्यांचा नवजन्म होत नाही. त्याचं कारण काय आहे की जगाची चिंता जी आहे त्यांना ती पकडून धरते. क्योंकि ऐसा लोग किस प्रकार का सुसमाचार सुनते हैं मालूम है? आणि असे लोक कुठल्या प्रकारची सुवार्थ ऐकता माहिती का? यीशु पे विश्वास करो तुमको धन मिलेगा। आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे यीशु, तुला सिर्फ यीशु, सिर्फ यीशु पे विश्वास करो तुमको धन मिलेगा, येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुला धन भेटेल, तुमको चंगाई मिलेगी, तुला आरोग्य भेटेल, तुम्हारा बेटे को विदेश में अच्छा नौकरी मिलेगा, आणि तुझ्या मुलाला विदेशात चांगली नोकरी सब भेटेल, बातें तुम्हारा भला, दुनिया में तुम्हारा सब अच्छा अच्छा होगा। आणि जगामध्ये तुझं सगळं काही चांगलं चांगलं होईल. प्रभु तुझे पूछ से हटाकर सर बनाएगा। आणि प्रभू तुला शेपटी नाही तर तुला मस्तक बनवेल. तुम्हारा ऑफिस में जो भी प्रमोशन है ऐसा ऐसा हो जाएगा। आणि ऑफिस मध्ये तुझे प्रमोशन असे होतील. बस मंडली में आके समय समय पर दशमांश देते रहना। आणि मंडळीमध्ये येऊन वेळोवेळी दशांश देत जा. ऐसा व्यक्ति मंडली में आ रहा है ना, ऐसा व्यक्ति, लेकिन नया जन्म हुआ है क्या? आणि मंडळीमध्ये असा व्यक्ती येत आहे ना, पण त्याचा नवजन्म झालाय का? सुसमाचार का सू भी नहीं सुना उसने। आणि सुवार्तेचा सुद्धा त्याने नाही आहे. प्रियो, ऐसा व्यक्ति तो वो क्या कर रहा है? इसके लिए कौन मेहनत कर रहा है? आणि याच्याकरता कोण परिश्रम करत झूठे आहे? भविष्यवक्ता है लोग या झूठे याजक लोग, वो क्या कर रहे हैं? संसार का मोह कमाई करके उसने खुद ये सब कमा लिया। मैं 5 पैसा लेकर आया था, आज करोड़ों का मालिक हूँ। मेरा मंडली में पहले एक ही आदमी आता था, मैंने प्रार्थना करके 1000 लोगों को लेकर आया। आज मेरे नाम में 100 मंडली है, मैंने हजारों लोगों को बपतिस्मा दिया है, 200 लोगों को मैंने शादी करवाया है, 50 लोगों को मैंने कब्र में गाड़ा है। सब प्रकार का उनके पास डिग्रियां है। आणि मग तो व्यक्ती आपल्या जीवनाची साक्ष अशी देतो की या शहरामध्ये आलो त्यावेळेला माझ्या खिशामध्ये 5 पैसे सुद्धा नव्हते, पण आता माझे करोडो रुपये झालेले आहे. ज्या वेळेला मी सेवेला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या मंडळीमध्ये एकही मनुष्य नव्हता, पण आता माझ्या मंडळीमध्ये हजारो लोक आहे. माझ्या खाली 100 मंडळे आहे. 200 लोकांचे मी लग्न करून दिलेले आहे. 50 लोकांना मी पुरलेला आहे आणि हजारो लोकांना मी बाप्तिस्मा दिलेला आहे. असं प्रकारे तो स्वतःवर खूप प्रौढी मारतो. तो ये सब प्रभु का प्रेम में वो कर लेगा। ये कोई लिस्ट बताने वाली बात नहीं है, ये सब मैंने किया। आणि हे काय सांगणारी गोष्ट नाहीये की हे सगळं काही मी मैं केलं. सुना हुआ बात बता रहा हूँ, केरला में ये सब आम कॉमन बात है। आणि केरळमध्ये एक सर्वसाधारण गोष्ट आहे. वो लोग इंट्रोडक्शन करने का टाइम ये सब बातें इंट्रोड्यूस नहीं किया तो वो पास्टर को गुस्सा आता है। आणि मग ज्या वेळेला एखाद्या पास्टरची आपल्याला ओळख करून द्यायची असती त्यावेळेला त्याच्या संबंधाने हे सर्व काही सांगितलं नाही तर मग पास्टरला ते ओळख करून देणाऱ्या व्यक्ती संबंधाने राग येतो. क्योंकि वो लोग उस फरीसी के समान है, लोगों के सामने थोड़ा तारीफ चाहिए। आणि ते लोक फरीसी प्रमाणे आहे की लोकांसमोर आपली प्रशंसा व्हायला पाहिजे. तो क्या हुआ? ज्ञान का अगर उस व्यक्ति को सचमुच प्रभु का ज्ञान का उत्तमता का तेज का प्रकाश आया होता तो वो क्या बोलेगा? ये सारा डिग्री और ये जो मैंने हासिल किया है ये नहीं है प्रभु, मैं सिर्फ आपका सेवा के लिए, वो बोलकर अपने आप को समर्पण करके जिएगा। आणि मग त्याने सर्व प्रकारचे डिग्री जरी मिळवलेले असेल तरी सुद्धा खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती काय म्हणेल? हे नाही महत्वाचं प्रभू, तर तू मला भेटला हे महत्वाचं आहे. ऐसा व्यक्ति ने क्या याजकीय सेवा किया उतना समय तक? आणि अशा व्यक्तीने काय त्या तोपर्यंत याजकाची सेवा केली. अरे जितने भी विश्वासी, जितने भी लोगों को लेकर आया जो सोच रहे कि वो विश्वासी है, ऐसे लोग ने अगर आराधना भी किया बोला तो वो आराधना कौन सा परमेश्वर के पास जा रहा है? आणि जे विश्वासणारे प्रभूच्या मंडळीमध्ये आले आणि त्यांनी आराधना केली, ती आराधना कशा प्रकारची राहील? क्योंकि जीवित परमेश्वर का आराधना करने के लिए नया जन्म का अनुभव में ही पिता परमेश्वर के पास आराधना पहुंचेगा। आणि जिवंत देवाची आराधना करण्याकरता नवजन्माच्या अनुभवाच्या द्वारे करणारी जी आराधना आहे तीच पिता परमेश्वराकडे पोहोचते. परंतु जिसका नया जन्म नहीं हुआ है उसका आराधना बस प्रेयर हॉल तक ही है, ऊपर नहीं जा रहा। आणि ज्याचा नवाने जन्म नाही झालेला त्याची आराधना जी आहे ती फक्त प्रार्थना भवनापर्यंतच आहे, पुढे नाही जाणार. प्रियो, इसके लिए हमें प्रभु का इसलिए अभिषेक का खासियत क्या है? वो हमें प्रभु का वचन का ज्ञान और हमें बताते देता है, और हमें सच्चाई मिल रहा है, और हमें एक सच्चा मसीह जीवन जीने के लिए हमारे अंदर उत्तेजना होता है। आणि पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे की देवाच्या वचनाच्या गुरुगुप्त गोष्टी तो अधिक जास्त आपल्याला सांगत राहतो आणि पवित्र जीवनामध्ये आणि प्रभूमध्ये अधिक जास्त तो आपल्याला वाढवत राहतो. जो मैंने प्लान करके आया था वो कुछ बोलने हुआ नहीं। आणि जे वचन मी तयार करून आलो होतो ते नाही बोलू शकलो. पता नहीं, जैसे ही आया आत्मा ने कंट्रोल कर दिया।
नियंत्रण में आ गए आत्मा। आणि मग जसं मी इथं उभं राहिलो, आत्म्यांचं नियंत्रण माझ्यावर आलं. प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, सचमुच वचन का ज्ञान से उत्तम और कुछ नहीं है। आणि मी प्रियानो तुम्हाला खरं सांगतो की देवाच्या वचनाच्या ज्ञानापेक्षा उत्तम दुसरं काही नाहीये. संगति से भी मजा और कुछ मजा नहीं है। आणि संगतीमध्ये येण्यापासून आल्यानंतर जो आपल्याला आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठे नाही. पहला प्रभु के साथ का संगति में बने रहना, वही संगति का खुशी का एक्सटेंशन है मंडली का संगति। आणि सगळ्यात पहिले प्रभूच्या संगतीमध्ये राहायचंय आणि तीच संगती पुढे आपण मंडळी सोबत करायची आहे. लेकिन लोग पहला मंडली में संगति करने जाते हैं, प्रभु का संगति का जो सच्चा संगति है अनुभव नहीं हो पाता है। आणि लोक काय करतात, फक्त मंडळीमध्ये संगती करतात पण प्रभूची संगती ते सोडून देतात. यीशु मसीह का प्रेम, पिता परमेश्वर का अनुग्रह और पवित्र आत्मा का सहभागिता संगति मतलब क्या? वो पवित्र आत्मा के द्वारा विश्वासी के अंदर पहला वो संगति स्थापना हो रहा है पहला। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेम आणि परमेश्वराची कृपा आणि पवित्र आत्म्याची जी सहभागिता आहे, म्हणजे काय की ती सहभागिता काय आहे, ती पवित्र आत्म्यासह आहे. पहला कोरिन्थी 1:9 में लिखा है कि हमारा प्रभु पिता परमेश्वर सच्चा है, विश्वास योग्य है, क्योंकि उन्होंने पुत्र के नाम में हमको संगति में रखा है, बुलाया है। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 9 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपला परमेश्वर विश्वास योग्य आहे की ज्याने आपल्याला त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये बोलवलं आहे. अभी कितना समय है हमको नहीं मालूम। आणि अजून किती वेळ आहे आपल्याला ठाऊक नाही. अभी इजराइल के द्वारा क्या फूटेगा, पेजर फूटेगा, क्या टीवी फूटेगा, क्या मालूम, हमको नहीं मालूम। जो हमास में हुआ ना, पेजर फूटा, वॉकी टॉकी फूटा, न्यूज में आया ना अभी बीच में। आणि हमास मध्ये जे पेजर आणि वॉकी टॉकी फुटले आता याच्या हाँ, जो इसमें क्या अभी इजराइल नया नया टेक्नोलॉजी लाया, नया नया फोड़ने के लिए। हमारा नजर उधर नहीं है, हमारा नजर स्वर्ग में एक बड़ा विस्फोट होगा और अच्छे पत्ते उठा लिए जाएंगे। आणि आपली दृष्टी जी आहे तिथं नाहीये, तर स्वर्गामध्ये जो एक विस्फोट होईल आणि आपली लवताच आपण रूपांतरित होऊन उचलल्या जाऊ. यीशु मसीह का वचन खासियत क्या मालूम है प्रियो? आणि येशू ख्रिस्ताच्या वचनाचं वैशिष्ट्य काय माहिती वचन का? सच्चा मन से पढ़ेगा तो हमारे अंदर एक बॉम्ब फूटेगा। आणि वचन जर खरं अंतःकरणाने वाचलं तर आपल्यामध्ये एक विस्फोट होईल. वो विस्फोट क्या करेगा? आणि तो विस्फोट काय करेल? हमारा शरीर अभिलाषा उड़ के गिर जाएगा। आणि आपली शरीराची जी अभिलाषा आहे ते उडून बाहेर पडेल. हमारा स्वयं, हमारा अहंकार, हमारी ईर्ष्या, द्वेष, जो भी प्रभु का वचन के खिलाफ है, वो सब वचन आकर विस्फोट करके उड़ाकर बाहर फेंक आणि देगा। आपल्यामध्ये असणारा जो मीपणा, गर्व, अभिमान जो काय आहे तो सर्व वचनाच्या विस्फोटाच्या द्वारे तो सर्व बाहेर पडेल. वचन क्लियरली लिखा है, पुराना मनुष्यत्व को उतार कर फेंक दो। आणि देवाचं वचन स्पष्ट सांगतं की तुमचा जुना मनुष्य जो आहे तो उतरून फेकून द्या. हम लोग के पास मौका है खुद से फेंकने के लिए, आणि आपल्याकडे संधी आहे तो काढून फेकण्याची. नहीं तो प्रभु ताड़ना का छड़ी लेकर हमसे फेंकवाएगा। नाही तर प्रभू काय आहे की शिक्षेची काठी घेऊन येईल आणि ती आपल्याला फेकायला जो लावेल. सचमुच नया जन्म पाया उन्हीं के अंदर होगा। आणि ज्याचा नवा जन्म खरोखर झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये असं कार्य होईल. आज का वचन के द्वारा विस्फोट हुआ करके मैं विश्वास करता हूँ। आणि आजच्या वचनाच्या द्वारे विस्फोट झाला असा मी विश्वास करतो. प्रतिदिन अपना स्वयं को नफरत करके, अपने आप को नकार के क्रूस उठाना है, जैसा वचन कहता है, उसी रीति से अपने आप को नकार कर एक सच्चा आत्मिक जीवन जीने के लिए और प्राण का उद्धार का बढ़ने के लिए प्रभु हम सबको सहायता करें। आणि ज्याप्रमाणे परमेश्वराचं वचन सांगतं की दररोज आपण आपला स्वतःचा त्याग करायचा आहे आणि आपला वधस्तंभ घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं आहे, तसं चालण्याकरता या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला सहाय्य करू. Praise the Lord. Praise the Lord.